सर्वांना गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून सर. लास्ट लेक्चरला आपण गुड आफ्टरनून सर. इंटरनल टिश्यू सिस्टम टिश्यू सिस्टम आपण पाहिलं. त्याच्यापूर्वी टिश्यू काय असतं, टिश्यूचे प्रकार ज्यामध्ये सिंपल टिश्यू आणि परमनंट कॉम्प्लेक्स टिश्यू, सिंपल आणि कॉम्प्लेक्स हे दोन टिश्यू आपण पाहिले परमनंट टिश्यू मध्ये. त्याच्या आधीच्या लेक्चर मध्ये आपण बघितलं होतं दॅट इज अन मेरिस्टेमॅटिक टिश्यू. ठीक आहे, म्हणजे आतापर्यंत जो पार्ट आपण बघितलेला आहे तर त्यामध्ये आपण टिश्यू काय असतं, त्यानंतर टिश्यूचे दोन प्रकार आहेत ज्यामध्ये मेरिस्टेमॅटिक टिश्यू आणि परमनंट टिश्यू. त्यामध्ये मेरिस्टेमॅटिक पार्ट आपण पूर्ण केला पहिल्या लेक्चरला. त्यानंतर परमनंट टिश्यू मध्ये जे येणारे सिंपल परमनंट आणि कॉम्प्लेक्स परमनंट आहे ते आपण सेकंड लेक्चरला कंप्लीट केलं. त्याचबरोबर टिश्यू सिस्टम पैकी इपिडर्मल टिश्यू सिस्टम आपण त्यामध्ये बघितलं. ठीक आहे, आता आपण दुसरी टिश्यू सिस्टम पाहत आहोत दॅट इज अन ग्राउंड टिश्यू सिस्टम. ठीक आहे, ग्राउंड टिश्यू सिस्टम जी आहे इथं तुमच्या समोर जी स्लाइड दिसते तर या स्लाइड मध्ये तुम्ही पहा पॅरेन्कॅमा, कोलेनकॅमा आणि स्क्लेरेनकॅमा हे सगळं दाखवलंय. याचा अर्थ ग्राउंड टिश्यू सिस्टम या तीनही प्रकारच्या टिश्यू पासून तयार झालेलं आहे. ध्यानात ठेवा, ग्राउंड टिश्यू सिस्टम काय आहे, या तीनही प्रकारच्या टिश्यू पासून तयार झालेलं आहे. पॅरेन्कॅमा, कोलेनकॅमा आणि स्क्लेरेनकॅमा. ठीक आहे, फक्त इपिडर्मिस सोडा आणि व्हस्कुलार बंडल सोडा. कंप्लीट प्लांट मध्ये जितके काही टिश्यूज आहेत त्या टिश्यूज मध्ये इपिडर्मिस सोडलं आणि व्हस्कुलार बंडल सोडले. व्हस्कुलार बंडलच्या आतमध्ये गेल्यानंतर सेंट्रली पिथ प्रेझेंट असतो, तो याच्यामध्ये घ्यायचा नाहीये. मग इपिडर्मल टिश्यू या व्यतिरिक्त व्हस्कुलार टिश्यू हे दोन्ही सोडून बाकी टोटल पार्ट प्लांटचा जो आहे तो ग्राउंड टिश्यू सिस्टम कन्सिस्ट करतो. ठीक आहे, चला वन बाय वन आपण याच्यातले प्रत्येक कॅरेक्टरिस्टिक फीचर्स पाहूया. सी हियर, all tissues except epidermis and vascular bundles constitute ground tissue. epidermis सोडा आणि vascular bundle सोडा. पहा तुमच्या समोर फिगर आहे, हा वरतीला पार्ट दिसतोय, वरतीला लेअर सिंगल सेलचा ग्रीन कलरचा दिसतोय पहा, तर इट इज ए epidermis. ठीक आहे, आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे पण ग्रीन कलर दिसतोय बट इट इज अँड एंडोडर्मिस, तो या ठिकाणी येणार नाही, तो ग्राउंड टिश्यूचा पार्ट येतो. ठीक आहे, तुम्ही इथं आतमध्ये या, हे व्हस्कुलार बंडल आहे, तुम्हाला या ठिकाणी ऑरेंज किंवा येलो कलरचं दिसतं ते व्हस्कुलार बंडल. त्याचबरोबर काही व्हाईट कलरचे सेल्स दिसतात. एकदम आतमध्ये आपण गेल्यानंतर छोटासा पार्ट या ठिकाणी असतो, मी जे राऊंड केले पहा, छोटासा पार्ट इथे असतो त्याला आपण पिथ म्हणतो. वी कॉल्ड इट पिथ. ठीक आहे, हा पिथ सोडून बाकीचा पार्ट म्हणजे व्हस्कुलार बंडलचा पार्ट, फक्त तोच पार्ट जो आहे तो वेगळा केला तर पिथ इज ए ग्राउंड टिश्यू. तसं खाली तुम्हाला येणारच आहे ते काय आहे. मग ग्राउंड टिश्यू मध्ये काय काय प्रेझेंट असतं, फिगर मध्ये व्हिज्युअलाइज झाले, क्लिअर झाले की ग्राउंड टिश्यू काय असतं आणि त्याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे टिश्यूज येतात. ठीक आहे, काय आहे याच्यामध्ये, सी पॅरेन्कॅमा, कोलेनकॅमा अँड स्क्लेरेनकॅमा, म्हणजे ऑल सिंपल टिश्यूज आर प्रेझेंट इन टू दी ग्राउंड टिश्यू. ग्राउंड टिश्यू मध्ये हे सगळे सिंपल टिश्यूज प्रेझेंट असतात. ठीक आहे, यापैकी पॅरेन्कॅमा क्लिअर केले त्यांनी पहा. पॅरेन्कॅमा सेल्स आर प्रेझेंट इन कोणामध्ये, कॉर्टेक्स मध्ये प्रेझेंट आहे, पेरिसायकल मध्ये प्रेझेंट आहे, पिथ मध्ये प्रेझेंट आहे आणि मेड्युलरी रेज मध्ये प्रेझेंट आहे. पहा, कॉर्टेक्स, पेरिसायकल, पिथ आणि मेड्युलरी रेज, प्रत्येक पार्ट तुम्हाला या ठिकाणी सांगतो काय आहे. सी, हा स्टेमचा कट सेक्शन आहे. ठीक आहे, बरोबर मध्यभागी पिथ असतो, त्यानंतर हे व्हस्कुलार बंडल असे अरेंज असतात आणि ह्या व्हस्कुलार बंडलला इथे एक सर्क्युलर रिज असतो, त्याला आपण पेरिसायकल म्हणतो. ठीक आहे, सर्वात बाहेरचा हा पार्ट याला आपण एपिडर्मिस म्हणतो. दिस इज कॉल्ड एज द एपिडर्मिस. ठीक आहे, आणि हा जो पार्ट आहे याला आपण व्हस्कुलार बंडल म्हटलं. पण सर्वात मध्ये या, दिस इज ए पिथ, याला आपण पिथ म्हणतो. दिस इज ए ग्राउंड टिश्यू म्हणजे इट इज अ कॉर्टेक्स, याला आपण काय म्हणतो, कॉर्टेक्स. आणि ही जी लाईन आहे याला आपण काय म्हणतो, पेरिसायकल म्हणतो. इट इज कॉल्ड एज द पेरिसायकल. याचं जर मी सेक्शन घेतलं असं, पहा एवढा पार्ट जर मी सेक्शन घेतलं तर तो तुमच्या समोर अशा पद्धतीने दिसेल. सियर, हा अशा पद्धतीने पार्ट दिसतोय तुम्हाला. आम्ही सेक्शन घेतलाय, तर वरतीला हा इतका पार्ट
तो कन्सिस्ट करतो इपिडर्मिस. जर स्टेम आहे हा स्टेम आहे, तर इथं तुम्हाला ट्रायकोन्स दिसतील अशा पद्धतीने. ठीक आहे. इपिडर्मिस आणि इपिडर्मल अपेंडेजेस हा ग्राउंड टिश्यू मध्ये येत नाही. म्हणजे हा पार्ट सोडा, हा पार्ट सोडलं. आता इथून खालचं इथपर्यंतचं पार्ट हा कॉर्टेक्स येईल. ठीक आहे. हा एंडोडर्मिसचा पार्ट येतो. ठीक आहे. त्यानंतर दिस इज अ वस्क्युलर बंडल. हा वस्क्युलर बंडल आहे आणि वस्क्युलर बंडल वरती असे प्रेझेंट असलेली सायकल, पेरिसायकल. सो दिस इज द पार्ट, दिस. त्यानंतर हा पार्ट इट इज अ पिथ. याला आपण काय म्हणतो? पिथ. याला मी म्हटलं वरती कॉर्टेक्स. दिस इज कॉर्टेक्स, पेरिसायकल, एंडोडर्मिस आणि हा मधला पार्ट दिसतो पहा. हे तीनही वस्क्युलर बंडल आहेत. दीज आर ऑल वस्क्युलर बंडल. ठीक आहे. हे तीनही वस्क्युलर बंडल आहे. तर हा मधला पार्ट तुम्हाला दिसतोय इथं. सी दिस पार्ट इज कॉल्ड एज द मेडुलरी रेंज. काय आहे? मेडुलरी रेंज. मी तर तुम्हाला सेल्स दाखवले नाहीत, पार्ट दाखवतोय. सेल्स दाखवायचे असते तुम्ही असं दाखवलं असतं पहा. कॉर्टेक्स दाखवायचं तुम्ही असं दाखवलं असतं. सी. पण हे सगळ्या गोष्टी दाखवल्या ते तुम्हाला परत पुढे जाऊन स्टडी करायचंय, पाहायचं आहे. तुमच्या समोर मी एका स्टेमचा सेक्शनल व्ह्यू ठेवलाय. तो कसा दिसतो आतून बाहेर. ही आउटर साइड आहे, ही आउटर साइड आहे आणि ही सेंट्रल साइड आहे. दिस इज अ सेंट्रल साइड. ठीक आहे. म्हणून तुम्ही बाहेरून आत येताय असं या पद्धतीने तुम्ही हे बाहेरून आत आलेला आहात. ठीक आहे. कॉर्टेक्स दिसतंय, पेरिसायकल आहे, एंडोडर्मिस आहे, इथं पिथ आहे आणि दिस आर द मेडुलरी रेंज. ऑल आर द पार्ट ऑफ ग्राउंड टिश्यू सिस्टम. क्लिअर? समजलंय सगळ्यांना? हे सगळ्याच्या सगळं पार्ट जो आहे त्याला आपण ग्राउंड टिश्यू सिस्टम म्हणतो. चला बोला, मी जे सेक्शनल व्ह्यू तुम्हाला सांगितलंय. इट इज क्लिअर? यस सर. तर हा पार्ट जो आहे याला आपण काय म्हणतो? ग्राउंड टिश्यू सिस्टम. ठीक आहे, ठीक आहे. हा चला आपण इथे येऊ मग आता. शेवटचं पॉइंट याच्यामध्ये, इन लीव्स द ग्राउंड टिश्यू कन्सिस्ट ऑफ थिन वॉल्ड क्लोरोप्लास्ट कंटेनिंग सेल्स अँड इट्स कॉल्ड एज अ मेसोफिल. तर लीव्स मध्ये जो ग्राउंड टिश्यू सिस्टम असतो, तर तो ग्राउंड टिश्यू सिस्टम हे थिन वॉल्ड क्लोरोप्लास्ट कंटेनिंग सेल्स आहेत आणि याला आपण म्हणतो मेसोफिल, विच इज कॉल्ड ऍज द मेसोफिल. मी तुम्हाला आता थोड्या वेळापूर्वी जो पार्ट दाखवलेला होता तो पार्ट स्टेमचा होता. आता लीफ घ्या. हा एक लीफ आहे. ठीक आहे. आणि मी लीफचा हा इतका पार्ट काय केलाय तर सेक्शन घेतला. हा सेक्शन घेतल्यानंतर याला मी झूम केलं. सी, हा पार्ट आपण घेतलाय. सर्वात बाहेरचा पार्ट जो आहे, सर्वात बाहेरचा, त्याला आपण म्हणतो क्युटिकल. हा सर्वात बाहेरचा पार्ट आहे, विच इज वी कॉल्ड क्युटिकल. ठीक आहे. तुम्हाला लीफ मध्ये स्टोमॅटा दिसतात. सो मी या ठिकाणी तुमच्या समोर स्टोमॅटा पण काढलं पहा, कारण वरतीला सरफेस आहे तिथे स्टोमॅटा असतील. ठीक आहे. इथे स्टोमॅटा काढला. आता हा मधला पार्ट आहे, सर्वात खाली पण लेअर असतो असा, सर्वात खाली पण लेअर असतो, त्याला पण आपण क्युटिकल म्हणतो. कारण डॉर्सी व्हेंट्रल सरफेस असतो लीव्सचा. ठीक आहे. फ्लॅटन सरफेस असतो लीव्सचा. वरती पण सरफेस आहे आणि खाली पण सरफेस आहे. मग हा खालचा लेअर याला आपण म्हणूया इनर लेअर किंवा आउटर. आउटर म्हणण्यापेक्षा आपण त्याला म्हणूया लोअर लेअर आणि हा अप्पर लेअर झाला. ठीक आहे. हा मधला जो पार्ट आहे ना, मधला पार्ट हा कम्प्लिटली काय आहे तर कम्प्लिटली मेसोफिल सेल, ग्राउंड टिश्यू सिस्टमचा. फक्त मध्ये हा छोटासा पार्ट येतो जो असेल तुमच्या त्या वस्क्युलर बंडलचा. हा वस्क्युलर बंडलचा पार्ट आहे आणि इथे याला एक लेअर आहे ग्राउंड टिश्यूचा, त्याला आपण म्हणतो बंडल शीथ. पॅरेंकॅमेटस सेल पासून तयार झालेलं, दिस इज कॉल्ड एज अ बंडल शीथ.
आता डायकॉट जर असेल, इफ इट इज डायकॉट, जर हे डायकॉट असेल, समजून घ्या, इफ इट इज डायकॉट, जर ही लिप डायकॉटचा असेल, तसं तुमच्यासमोर डायकॉटच लिप दाखवले, तर याचे दोन पार्ट झाले असे. मेसोफिल डिवाइडेड इंटू टू पार्ट. वरतीला पार्ट हा कॉम्पॅक्ट टिश्यू कन्सिस्ट करतो लाईक दिस. वरतीला पार्ट हा अशा पद्धतीचा कॉम्पॅक्ट टिश्यूचा लेअर कन्सिस्ट करतो. ठीक आहे. तर या कॉम्पॅक्ट टिश्यूला आपण म्हणतो पॅलिसेड. दिस इज कॉल्ड ॲज अ पॅलिसेड. आणि हा खालचा पार्ट जो आहे तो लूज टिश्यू कन्सिस्ट करतो, असं लूज, ज्याला आपण स्पॉन्जी लेअर म्हणतो. दिस इज अ स्पॉन्जी टिश्यू. ठीक आहे. लूज कारण काय? कारण याच्यामध्ये स्पेसेस प्रेझेंट आहे. याच्यामध्ये हा असे स्पेसेस प्रेझेंट, हा जो मधला पार्ट आहे ना, हा स्पेसेसचा पार्ट आहे. हे स्पेसेस प्रेझेंट आहे याच्यामध्ये. ठीक आहे. तर मेसोफिल जर डायकॉट असेल तर डायकॉट मध्ये काय झालं, मेसोफिल हा पॅलिसेड आणि स्पॉन्जी किंवा लूज टिश्यू मध्ये कन्वर्ट झाला. पण हेच जर मोनोकॉट असेल, तर मोनोकॉट मध्ये वरती पॅलिसेड नसणार आहे. कंप्लीट पार्ट हा डिवाइड झालेला नसतो. कंप्लीट पार्ट हा स्पॉन्जी कन्सिस्ट करतो. जर मोनोकॉट असेल तर काय कन्सिस्ट करतो? स्पॉन्जी. मग फक्त हा पार्ट सोडा आणि हा क्युटिकलचा पार्ट सोडा, हा इतका पार्ट एक्सेप्ट करायचा आहे आपल्याला. ठीक आहे. हा पार्ट एक्सेप्ट करा. अदर कंप्लीट पार्ट इज अ ग्राउंड टिश्यू. हा काय आहे? ग्राउंड टिश्यू. होतंय क्लिअर? हे लीफ तुमच्या समोर ठेवलंय मी, हे लीफ. ठीक आहे. तुमच्या समोर इथं ऍक्च्युअल फिगर आहे पहा, व्हिज्युअलाइज करायला. मी जे तुम्हाला आता काढून दिलं होतं तेच इथं तुमच्या समोर आहे. याला चांगल्या पद्धतीने व्हिज्युअलाइज करा. पहा, वरती क्युटिकल दिसतंय, एखादी एपिडर्मिस भेटते. इथं पॅलिसेड मेसोफिल आहे आणि इकडे स्पॉन्जी मेसोफिल आहे पहा. म्हणजे याचा अर्थ ही जी फिगर आहे ही, चला तुम्ही सांगा मला की ही फिगर डायकॉटची असेल की मोनोकॉटची असेल? टेल मी द आन्सर. डायकॉट. व्हेरी गुड. Dicot. ही फिगर असेल डायकॉटची. सो दिस इज ए डायकॉट लीफ. डायकॉट. दिस इज अँड डायकॉट लीफ. ठीक आहे. तर हे तुम्हाला क्लिअर झालेलं असेल आता. तर लीव्ह मध्ये जे ग्राउंड टिश्यू असतात ते काय कन्सिस्ट करतं? तर थिन वॉल्ड क्लोरोप्लास्ट कंटेनिंग सेल्स अँड इज कॉल्ड एज अ मेसोफिल. हे सगळे सेल जे आहेत हे थिन वॉल्ड आहेत आणि त्याच्यामध्ये क्लोरोप्लास्ट प्रेझेंट असतं, ज्याला आपण मेसोफिल असं म्हणतो. पुढे हे झालं अबाउट द ग्राउंड टिश्यू. नाव द वस्कुलार टिश्यू. शेवटचा पार्ट आहे टिश्यू सिस्टमचा, ज्याला आपण म्हणतो वस्कुलार टिश्यूज. ठीक आहे. तर वस्कुलार टिश्यूज जे आहेत, वस्कुलार बंडल्स ज्याला आपण म्हणतो, हे तुम्ही इयत्ता 9वी 10वी पासून स्टडी करत आलात. ठीक आहे. 9वी 10वी मध्ये जे तुम्ही वस्कुलार बंडल स्टडी केलात, तर त्याला आपण म्हणतो झायलेम अँड फ्लोएम. काय म्हणतो आपण त्याला? झायलेम आणि फ्लोएम. पहा इथे पहिल्याच पॉइंट मध्ये आहे, इट कन्सिस्ट ऑफ कॉम्प्लेक्स टिश्यू. आता क्लिअर झालेलं असेल. ग्राउंड टिश्यूच्या कंपेअर मध्ये जर घेतलं तर ग्राउंड टिश्यू कन्सिस्ट द पॅरेन्कॅमेटस टिश्यूज. पॅरेन्कॅमेटस म्हणण्यापेक्षा सरळ आपण म्हणूया तिथं, इट कन्सिस्ट द सिंपल टिश्यूज. ठीक आहे. आणि व्हस्कुलार टिश्यू कन्सिस्ट द कॉम्प्लेक्स टिश्यूज, दॅट इज झायलेम अँड फ्लोएम. व्हस्कुलार टिश्यू झायलेम आणि फ्लोएम कन्सिस्ट करतं. दोघांना एकत्र जर केलं तर हा सेकंड पॉइंट आलाय पहा, कॉल्ड ॲज व्हस्कुलार बंडल. झायलेम अँड फ्लोएम टुगेदरली कन्स्टिट्यूट व्हस्कुलार बंडल. हे पहा तुम्हाला इथे या फिगर मध्ये दिसतंय पहा. ही एक पार्ट इट इज कॉल्ड एज द व्हस्कुलार बंडल. त्याच्यामध्ये झायलेम पण आहे आणि फ्लोएम पण आहे. हा वरतीला पार्ट दिसतोय, दिस इज ए फ्लोएम. हा खालचा पार्ट दिसतोय, दिस इज ए झायलेम. ठीक आहे. झायलेम आणि फ्लोएम तुम्हाला दोन्ही याच्यामध्ये दिसत आहेत. दोन्ही बरोबरीने असेल तर या एका स्ट्रक्चरला आपण म्हणतो दॅट इज अन व्हस्कुलार बंडल. व्हस्कुलार बंडल. ठीक आहे. हेच व्हस्कुलार बंडल तुम्हाला रिअली म्हणजे ऍक्च्युअली प्लांट मध्ये असं दिसतंय पहा. इथे ह्या फिगर मध्ये दिसतंय, इथं दिसतंय पहा, हे दिसतंय तुम्हाला हे व्हस्कुलार बंडल.
ठीक आहे, हे जे गोल गोल दिसतात ना, हे 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 झायलमचे पार्ट आहेत. ठीक आहे, आणि हे ब्लू कलर दिसतंय तो फ्लोएमचा पार्ट तुम्हाला दिसेल. ठीक आहे, तर हे वस्कुलार बंडल्स आहेत. आपण या वस्कुलार बंडलला पुढे पाहूया. बेस्ड ऑन प्रेझेन्स ऑर ऍब्सेन्स ऑफ कॅम्बियम. आता काय प्रकार आहे हे कॅम्बियम क्लिअर करतो तुम्हाला. कॅम्बियम कॅम्बियम इज अ प्रायमरी टिश्यू. कॅम्बियम काय आहे? प्रायमरी टिश्यू. दिस टिश्यू इज अ मेरिस्टेमॅटिक इन नेचर. हा कसा आहे? मेरिस्टेमॅटिक आहे. ठीक आहे, डायकॉट मध्ये हा कॅम्बियम प्रेझेंट असतो. प्रेझेंट इन बिटवीन झायलेम अँड फ्लोएम. डायकॉट मध्ये की झायलेम आणि फ्लोएमच्या मध्यभागी प्रेझेंट असतो. बट इन मोनोकॉट इट इज ॲब्सेंट. मोनोकॉट मध्ये काय आहे? हा ॲब्सेंट, प्रेझेंट नाही. सी, मी तुम्हाला सेक्शनल व्ह्यू मधून एक वस्कुलार बंडल काढून दाखवतो. हा एक वस्कुलार बंडल मी इथे घेतला. ठीक आहे, दिस इज अ झायलेम, सॉरी, दिस इज अ फ्लोएम, दिस इज ए झायलेम. ठीक आहे, फक्त दोघांचं सेपरेशन करणारा बँड काढला मी इथं मी कॅम्बियम काढलेलं नाहीये. आता आणखीन एक फिगर काढतो. यांना स्कॅटर करणारा किंवा यांना सेपरेट करणारा पार्ट मी इथं काढला, दॅट इज अन कॅम्बियम. इथं तुमचा फ्लोएम, हा तुमचा झायलेम, आणि हे मध्ये जे आहे दिस इज अ कॅम्बियम. ठीक आहे, चला आता तुम्ही मला बोला, याच्यामध्ये हा जो पहिली फिगर आहे फिगर नंबर ए आणि दुसरी आहे फिगर नंबर बी. ठीक आहे, फिगर नंबर ए ही फिगर कोणासाठी लागू होईल? मोनोकॉट. रिप्रेझेंट मोनोकॉट. This figure represents monocot. And this figure represents डायकॉट. व्हेरी गुड, समजतंय तुम्हाला चांगल्या पद्धतीने. This figure represents the dicot. ठीक आहे, आता इथं वस्कुलार बंडल ऍब्सेंट आहे, सॉरी इथं कॅम्बियम ऍब्सेंट आहे, म्हणून दिस टाइप ऑफ वस्कुलार बंडल इज कॉल्ड ऍज क्लोज्ड टाइप. अशा प्रकारच्या वस्कुलार बंडल आपण काय म्हणतो? दिस टाइप ऑफ वस्कुलार बंडल इज कॉल्ड ऍज क्लोज टाइप. ध्यानात ठेवा, अशा प्रकारच्या वस्कुलार बंडल आपण क्लोज टाइप म्हणतो. इथं कॅम्बियम प्रेझेंट आहे, दोघांना सेपरेट केलं, मग दिस टाइप ऑफ वस्कुलार बंडल इज कॉल्ड ऍज ओपन टाइप. ठीक आहे, अशा प्रकारच्या वस्कुलार बंडल आपण काय म्हणतो? ओपन टाइप म्हणतो. क्लिअर झालं? आता हेच कॅम्बियम काय करतं? प्लांट सुरुवातीला प्रायमरी टिश्यू लेवलला असतो किंवा प्रायमरी प्लांट कंडिशन मध्ये असतो. मी तुम्हाला याआधी पण क्लिअर केलं, प्रायमरी आणि सेकंडरी. ठीक आहे, प्रायमरी असेल तर याच्यामध्ये सगळं काही प्रायमरी असेल, म्हणजे फ्लोएम प्रायमरी असेल, याला आपण म्हणूया प्रायमरी फ्लोएम आणि याला आपण म्हणूया प्रायमरी झायलेम. ठीक आहे, जेव्हा सेकंडरी डेव्हलपमेंट होते ना, तर सेकंडरी डेव्हलपमेंट मध्ये हा कॅम्बियम काम करतो. ध्यानात ठेवा, युज्ड इन सेकंडरी डेव्हलपमेंट. कुठे आढळतो? सेकंडरी डेव्हलपमेंट मध्ये याचा यूज होतो. कसं? हाऊ? हे कॅम्बियम जे आहे मेरिस्टेमॅटिक ऍक्टिव्हिटी शो करतं, म्हणून कॅम्बियमच्या वरतीला फ्लोएमच्या साईडला इथं नवीन लेअर तो तयार करेल, याला मी म्हणेल सेकंडरी फ्लोएम, SP. तसंच आता याला रिप्रेझेंट करण्यासाठी मी कॅम्बियम असं करतो. ठीक आहे, आणि झायलेम कडे हा आणखीन दुसरा लेअर असा तयार करतो. दिस इज कॉल्ड ऍज सेकंडरी झायलेम. SX म्हटलं याला, सेकंडरी झायलेम. पण इथं कॅम्बियम ऍब्सेंट आहे मोनोकॉट मध्ये कॅम्बियम ऍब्सेंट आहे, म्हणून मोनोकॉट मध्ये सेकंडरी डेव्हलपमेंट होणार नाही. म्हणून पहा, सेकंडरी डेव्हलपमेंट ऍब्सेंट इन मोनोकॉट मध्ये सेकंडरी डेव्हलपमेंट ऍब्सेंट आहे, बट इन डायकॉट. चला बोला, काय होईल? बोला. इन डायकॉट
कॅम्बियम प्रेझेंट असल्यामुळे ते हा सेकंडरी डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट होईल. व्हेरी गुड. कॅम्बियम प्रेझेंट असल्या कारणाने या ठिकाणी काय होईल, सेकंडरी डेव्हलपमेंट होईल. म्हणून सेकंडरी डेव्हलपमेंट इज प्रेझेंट इन द डायकॉट. ठीक आहे, डायकॉट मोनोकॉट मध्ये भरपूर डिफरन्स तुमच्या समोर आलेत आतापर्यंत. म्हणजे आपण त्या लिव्स पासून सुरुवात केली, लिव्ह, स्टेम, रूट, आणि आता आपण इथं आलोय दॅट इज अँड टिश्यू कडे. आणि टिश्यू मध्ये सुद्धा या प्रकारचं डिफरन्स आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटेल किंवा याच्यामध्ये पाहायला भेटेल. ठीक आहे, म्हणजे डायकॉट मध्ये तुम्हाला सेकंडरी डेव्हलपमेंट प्रेझेंट भेटेल आणि मोनोकॉट मध्ये सेकंडरी डेव्हलपमेंट ऍब्सेंट भेटेल. आता तुमच्या समोर प्रश्न निर्माण होईल. तुमच्या समोर प्रश्न पहा, इथं मी जे तुम्हाला एसपी सेकंडरी फ्लोएम आणि सेकंडरी झायलेम दाखवले, हे आपण हा छोटासा पार्ट घेतला होता स्टेमचा. जसं हे नवीन नवीन ऍड होत जाईल ना, सेकंडरी फ्लोएम सेकंडरी झायलेम हे नवीन ऍड होईल ना, तर आधी तुमचा स्टेम समजा असा होता, आता तुमचा स्टेम असा होईल, वाढत जाईल. त्याच्यामुळे प्लांट जेव्हा लहान असतो तेव्हा तुम्हाला त्याचा स्टेम छोटा दिसतो, पण प्लांट जेव्हा मोठा होतो तेव्हा त्याचा स्टेम असा मोठा दिसतो. हा सेक्शनल व्ह्यू आहे तुमच्या समोर पहा. ठीक आहे, याचं कारण काय आहे की हे लेअर वाढत जातात असे. हे जे मी तुम्हाला लेअर वाढून दाखवले ते लेअर वाढत जातात. तर हे तुम्हाला भेटेल डायकॉट मध्ये, मोनोकॉट मध्ये नाही. म्हणून मोनोकॉटचे मोस्ट ऑफ द प्लांट, तुम्ही शुगर केन घ्या, मेज घ्या, त्यानंतर ज्वार, बाजरा, व्हीट घ्या, हे सगळे प्लांट पहा, राईस घ्या, यांचं स्टेम हा एकदम बारीक असतो, वीक असतो, बरोबर, पुअरली डेव्हलप्ड असतो. पण तेच तुम्ही मँगो घ्या, त्यानंतर नीम घ्या, बनियन ट्री घ्या, पीपलचं ट्री घ्या, हे सगळे ट्रीज घ्या, तुम्ही यांचं स्टेम पहा, यांचं स्टेम ऍज कम्पेअर टू मोनोकॉट स्ट्रॉंग असतो आणि यांचं स्टेम असं वाढलेलं असतं जागेवरती. ठीक आहे, याचं कारणच ते आहे, दॅट इज सेकंडरी डेव्हलपमेंट डायकॉट मध्ये भेटते. पण आता एक महत्वाचं कन्फ्युजन तुमच्या समोर मी ठेवेल. तो कन्फ्युजन काय आहे? कोकोनट. बोला मला, डायकॉट आहे की मोनोकॉट? मोनोकॉट. हे तुम्हाला माहित आहे, कोकोनट इज ए मोनोकॉट प्लांट. पण त्याचं स्टेम पहा बरं तुम्ही. स्ट्रॉंग सर. हा, स्टेम त्याचं स्ट्रॉंग दिसतं. म्हणजे प्रश्न उपस्थित होतो का नाही की कोकोनटचं स्टेम तुम्हाला स्ट्रॉंग दिसतं, पण कोकोनट तर मोनोकॉट आहे आणि मोनोकॉट मध्ये सेकंडरी डेव्हलपमेंट नाही. पण हाऊ इट इज स्ट्रॉंग, हाऊ इट इज स्ट्रॉंग, यावरती नीट मध्ये प्रश्न विचारला होता. का हा स्ट्रॉंग आहे? याचं कारण आहे की कोकोनट शोज अनामोलस बिहेवियर. तुमच्याकडे लिहून ठेवा, कोकोनट काय शो करतं? कोकोनट शोज अनामोलस बिहेवियर. अनामोलस बिहेवियर. आता हे अनामोलस बिहेवियर काय आहे? डू नॉट शो सेकंडरी डेव्हलपमेंट. सेकंडरी डेव्हलपमेंट शो करत नाही. डू नॉट शो सेकंडरी डेव्हलपमेंट, but behavior is like secondary development. Behavior is like secondary development. जेव्हा behavior like secondary development असतं, we called it anomalous behavior. अशा प्रकारच्या बिहेवियरला आपण काय म्हणतो? अनामोलस बिहेवियर असं म्हणतो. कॅम्बियम ऍब्सेंट आहे, पण सेकंडरी डेव्हलपमेंट सारखे स्टेजेस तो शो करत असल्या कारणानं त्याच्यामधलं स्टेम स्ट्रॉंग होतो. बाकीच्यांमध्ये कोणत्याच मोनोकॉट मध्ये तुम्हाला अशा प्रकारचं नेचर भेटणार नाही. क्लिअर झालं का हा पॉइंट? चला बोला मला पटकन, इज इट क्लिअर? येस सर. Yes, sir. ठीक आहे, चला मग आता पुढे जाऊया. मला वाटतं मी जवळपास पुढे येणारा बऱ्याचसा पार्ट तुमचं क्लिअर करून घेतलंय, तरी पाहूया आता. हे चालेल, ओपन टाइप ऑफ वस्कुलर बंडल आणि क्लोज टाइप ऑफ वस्कुलर बंडल. Open type in this cambium is present between phloem and xylem. So vascular bundle can form secondary xylem and secondary phloem. Secondary tissue. Sorry, secondary xylem and phloem tissue. Example, dicot stem. Close path is cambium is absent, hence they do not form secondary tissue. Example, monocotyledons. ठीक है, चला पुढे.
इथं फिगर तुमच्या समोर आहे, ओपन वस्क्युलर बंडल आणि क्लोज वस्क्युलर बंडल. ठीक आहे, चला पुढे. आता बेस्ड ऑन अरेंजमेंट ऑफ द झायलेम अँड फ्लोएम, वस्क्युलर बंडलची जी काही अरेंजमेंट असेल त्या स्टेम मध्ये, रूट मध्ये, लीफ मध्ये, तर त्या बेसिस वरती, ऑन द बेसिस ऑफ अरेंजमेंट, ऑन द बेसिस ऑफ अरेंजमेंट दे आर ऑफ व्हेरियस टाइप. दोन टाइप आहेत त्याच्यामध्ये. वन इज रॅडियल टाइप, द अनादर वन इज कंजॉइंट टाइप. मी ब्लँक स्लाइड घेऊन तुमच्या समोर जे दाखवलं होतं व्हाईट बोर्ड वरती, तर तो कंजॉइंट टाइप होता. कंजॉइंट, तिथं झायलेम आणि फ्लोएम काय होते, तिथं झायलेम आणि फ्लोएम कनेक्टेड होते. इथं दिसते तुम्हाला, पहा हे दोन्ही फिगर तुमच्या समोर आहेत. झायलेम आणि फ्लोएम दोन्ही कनेक्टेड आहे म्हणून त्याला कंजॉइंट म्हणतात. वी कॉल इट कंजॉइंट. ठीक आहे. आणि इथं पहा तुम्ही, इथं मोस्टली रूट मध्ये अशा प्रकारची कंडिशन सापडते. ठीक आहे. इथं तुम्हाला झायलेम आणि फ्लोएम असं रॅडियली अरेंज दिसतोय. कसं दिसतोय, रॅडियली अरेंज. पहा, दिस इज ए झायलेम, दिस इज ए फ्लोएम, अगेन दिस इज ए झायलेम, दिस इज ए फ्लोएम, दिस इज ए झायलेम, दिस इज ए फ्लोएम, दिस इज ए झायलेम आणि हे फ्लोएम. पहा, अल्टरनेट पद्धतीने रॅडियली अरेंज्ड आहे, रॅडियली अरेंज्ड आहे. ठीक आहे. मग रॅडियल अरेंजमेंट काय आहे, झायलेम अँड फ्लोएम आर अरेंज्ड इन अन अल्टरनेट मॅनर. कसं असतं, अल्टरनेट मॅनर ऑन डिफरंट रॅडाय. कसं, डिफरंट रॅडाय म्हणजे डिफरंट रेडियस वरती अल्टरनेट मॅनर मध्ये तुम्हाला भेटेल. इट्स सीन इन द रूट्स. इथंच क्लिअर केलं तुम्हाला. कोणामध्ये भेटतं अशा प्रकारचं अरेंजमेंट, रूट मध्ये भेटतं. दिस इज कॉल्ड द रॅडियल अरेंजमेंट. अशा प्रकारच्या वस्क्युलर बंडलला आपण रॅडियल वस्क्युलर बंडल म्हणतो. नीट मध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो, रॅडियल वस्क्युलर बंडल ऑकर्स इन कोणामध्ये, मग कोणामध्ये येईल, रूट. रॅडियल वस्क्युलर बंडल आर ऑकर्स इनटू दी रूट्स. ठीक आहे. अविनाश शेलार आहे का, दिसतोय मला प्रेझेंट. अविनाश शेलार. हो सर, हो सर आहे ना. कंजॉइंट टाइप कोणामध्ये भेटेल, बोल. वस्क्युलर बंडल मध्ये सर. अरे कंजॉइंट टाइप कोणामध्ये भेटेल, रूट मध्ये की स्टेम मध्ये? रूट मध्ये. इथे नाहीच आहे मग तू. सर आहे. मग असं कसं काय, का कळलं नाही तुला? जर रॅडियल रूट मध्ये असेल तर कंजॉइंट कोणामध्ये असेल? स्टेम आणि दिव्या, स्टेम अँड लीव्स. व्हेरी गुड, स्टेम आणि लीव्स मध्ये. ठीक आहे. कॉमन सेन्स वापरत जा. तुम्ही जर जागेवरती प्रेझेंट असाल तर तिथं कॉमन सेन्स तुम्हाला युज करता येईल. ठीक आहे. तर कंजॉइंट टाइप, कंजॉइंट टाइप झायलेम अँड फ्लोएम आर जॉईंटली सिच्युएटेड. कसे आहेत ते, जॉईंटली सिच्युएटेड. दिसते तुम्हाला इथं, हा वरती फ्लोएम, हा खाली झायलेम. जॉईंटली सिच्युएटेड ऍट द सेम रेडियस, एकाच रेडियस मध्ये. हा एक रेडियस झाला समजा. आता ह्या रॅडियल अरेंजमेंट मध्ये दाखवतो, हा एक रेडियस झाला, हा एक रेडियस. पण याच्यामध्ये एका रेडियस मध्ये झायलेम अँड फ्लोएम दिसत नाही. पण इथं मी जर मध्ये असं लाईन टाकली आणि इथं म्हटलं दिस इज ए झायलेम आणि इथं म्हटलं दिस इज ए फ्लोएम, म्हणजे हे काय झालं, एकाच रेडियस मध्ये अरेंज झालं. आणि असं जर असेल तर दिस इज कॉल्ड एज अ कंजॉइंट टाइप. याला आपण काय म्हणतो, वी कॉल्ड इट कंजॉइंट टाइप. सीन इन कोणामध्ये, सीन इन स्टेम अँड लीव्स. ठीक आहे. कंजॉइंट वस्क्युलर बंडल युजली हॅव फ्लोएम लोकेटेड ओनली ऑन द आउटर साइड ऑफ झायलेम. ध्यानात ठेवा, कंजॉइंट वस्क्युलर बंडल युजली हॅव फ्लोएम लोकेटेड ओनली ऑन द आउटर साइड ऑफ झायलेम. म्हणजे फ्लोएम एव्हर, कुठेही पहा, कंजॉइंट मध्ये फ्लोएम बाहेर असतं, झायलेम आतमध्ये असतं. सी, दिस इज ए स्टेम, हा स्टेम आहे, ही रॅडियल, सॉरी हा एक रेडियस झाला. तर इथं पहा मध्ये मी लाईन टाकली. ठीक आहे. हा फ्लोएम आहे बाहेरून, हा झायलेम आहे आतून, आतल्या साईडला. म्हणजे फ्लोएम बाहेरच्या साईडला असतो आणि झायलेम आतमधल्या साईडला असतो. दॅट इज ए कंजॉइंट टाइप. ठीक आहे. इथपर्यंत समजले तुम्हाला सगळ्यांना? Yes, Are sir. you understand this all? Yes, sir. ओके. Yes, sir. आता जर तुम्हाला सगळ्या प्रकारचे टिश्यूज तुम्हाला कळलेले असतील, आता जर सगळ्याच प्रकारचे टिश्यूज तुम्हाला समजलेले असतील आणि वस्क्युलर बंडलही समजलेलं असेल, तर आता तुम्हाला इथून पुढे डायकॉट, मोनोकॉट, ज्यामध्ये रूट, स्टेम, लीव्स तिघांची अनाटॉमी समजायला प्रॉब्लेम येणार नाही.
फक्त anatomy मध्ये यांची अरेंजमेंट तुम्हाला समजणं गरजेचं आहे. प्रत्येकाचं नेचर आपण ऑलरेडी स्टडी केलेलं आहे. प्रत्येकाचं नेचर आपण ऑलरेडी स्टडी केलेलं आहे. ठीक आहे. इथं तुम्हाला दिसतंय पहा ही फिगर तुमच्या समोर दिसते. या फिगर वरून पहा हे वस्कुलार बंडल दिसत आहेत. दिसते वस्कुलार बंडल. ठीक आहे. आणि ह्या वस्कुलार बंडलचा हा प्रत्येकी एक एक रेडियस तुमच्या समोर दिसतोय. यातला मी हा एक पार्ट घेतला पहा. हा एक पार्ट घेतला आणि हा वरती आहे फ्लोएम आणि हा खालचा आहे झायलेम. ठीक आहे. दिस इज दी ग्राउंड टिश्यू एरिया कॉल्ड एज द पिथ. कधीही वस्कुलार बंडलच्या इंटरनली प्रेझेंट असलेला जो पार्ट असतो हा कम्प्लीट पार्ट आहे. हा कम्प्लीट पार्ट आहे. इंटरनल जो पार्ट असतो त्याला आपण म्हणतो पिथ, विच इज अ पार्ट ऑफ ग्राउंड टिश्यू. तर मी तुमच्या समोर हा एक वस्कुलार बंडल घेतलाय. तर हा जो एक वस्कुलार बंडल आहे तर तो कोणत्या प्रकारचा आहे? कंजॉइंट आहे की रॅडियल? चला बोला. Conjoint. ओके, म्हणजे तुम्हाला समजलं. तुमच्या समोर जर प्लांटचे कोणत्याही पार्टचं जर सेक्शन तुमच्या समोर ठेवलं तर तुम्ही आन्सर आता इथून पुढे देऊ शकता. करेक्ट? समजलंय सगळ्यांना? Yes, sir. व्हेरी गुड. चला पुढे जाऊया. ते मानस आणि मानसी जगझाप समोर दिसले अचानक मला. आहेत का रे प्रेझेंट दोघं पण? हा जगझाप आहे तिथं दोघं पण प्रेझेंट? आवाज अनम्यूट करून मला बोला बरं आहे म्हणून. सर मानस मानसी, अरे तुमच्यासाठी थांबलो मी. हा येस सर. ओके. सबमिट नाही केलं मॉर्फॉलॉजीचं तू हे होमवर्क? कॉलिंग चालू आहे पण आता तुम्ही दोघे इथं आहात, अचानक माझ्या आठवणीत आलात म्हणून तुम्हाला सांगितलं इथं. अच्छा, पंकज साबळे म्हणतो थोडे सर कोविडचे प्रॉब्लेम्स होते. अरे बेडवरती बसूनही लिहू शकता तुम्ही. कोविडचा प्रॉब्लेम कोणासाठी आहे? जर तू लेक्चरला येऊ शकत असते तर याचा अर्थ तू हे सॉल्व्ह पण करू शकते ना, होमवर्क पण करू शकते ना. येस सर. इथून पुढे माझ्याकडे सगळं रेकॉर्ड असणार आहे. तुम्हाला क्लासमध्येच बोललं जाईल. ठीक आहे. चला पुढे कंटिन्यू करूया आपण आता. अनाटॉमी ऑफ डायकॉट मोनोकॉट प्लांट. ठीक आहे. प्रत्येक पार्ट मी तसं तुम्हाला ऑलरेडी ही अनाटॉमी या ग्राउंड टिश्यूला सुरुवात करताना सांगितलेली होती. म्हणजे अरेंजमेंट तुम्हाला सांगितलेलं होतं. आता तुमच्या समोर टीएस ऑफ डायकॉट रूट आहे पहा. आपण डायकॉट रूट पासून सुरुवात करतो. याचे प्रत्येकाची अनाटॉमी आपल्याला पाहायची आहे. तर तुमच्या समोर टीएस ऑफ डायकॉट रूट दिसतोय सगळ्यांना क्लिअरली? हो सर. फिगर काढण्याची गरज नाही आता. दिसतोय सर. ठीक आहे. नाही सर. चला ऑब्झर्व करा चांगल्या पद्धतीने. सर्वात वरतीला पिंक कलरचा लेअर दिसतोय. वी कॉल इट एपिडर्मिस. याला काय म्हणतो Yes, sir. आपण? एपिडर्मिस. Epidermis. एपिडर्मिस मध्ये कोणत्या प्रकारचे सेल्स असतात बोला बरं? Epidermal cell. इपिडर्मल सेल्स प्रेझेंट असतात. बट दॅट आर पॅरेन्कायमॅटस सेल्स. कसे असतात ते? दॅट आर दी पॅरेन्कायमॅटस. ठीक आहे. इपिडर्मिस त्याला तुम्हाला सॉरी डायकॉट रूट मध्ये आहोत ना, स्टेम मध्ये नाही आपण. मग आता रूट कसं ओळखणार? तर बाहेर आहे रूट हेअर. दिसतंय तुम्हाला इथे रूट हेअर? चला बोला. सिंगल सेलर आहे की मल्टी सेलर आहे? येस सर. सिंगल सेलर आहे की multi cellular? Single cellular. आणि इपिडर्मिस सुद्धा हा सिंगल लेअरचा असतो. Single cellular. एपिडर्मल सेलचा असतो. ठीक आहे. आता खाली या. हा पूर्ण पार्ट जो आहे दिस इज ए ग्राउंड टिश्यू. ग्राउंड टिश्यू कॉर्टेक्स. हा पूर्ण पार्ट काय आहे? ग्राउंड टिश्यू कॉर्टेक्स. ठीक आहे. रूट मध्ये स्पेसिफिकली प्रेझेंट असलेला जो इपिडर्मिस असतो त्याला आपण इपिब्लेमा म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो?
इपिब्लेमा म्हणतो. ठीक आहे. जर आपण याला इपिब्लेमा म्हणत असू तर समजून जायचं इट इज ए रूट एपिडर्मिस. ध्यानात राहील तुम्हाला. जर इपिब्लेमा म्हटलं तर इट इज ए रूट एपिडर्मिस. का इपिब्लेमा? हॅव्हिंग द ॲबिलिटी टू इलॉंगेट अँड फॉर्म द रूट हेअर. का आपण इपिब्लेमा म्हणतो? कारण हॅव्हिंग द ॲबिलिटी टू इलॉंगेट टू फॉर्म द रूट हेअर्स, म्हणून त्याला आपण काय म्हणतो? इपिब्लेमा. त्याच्या खालचा लेअर कॉर्टेक्स दिसतोय. त्याच्या खाली या पहा, तुम्हाला इथं दिसतोय एंडोडर्मिस. ही लाईन दिसते तुम्हाला एंडोडर्मिसची? यस सर. Yes, sir. दिस इज ए एंडोडर्मिस. ठीक आहे. चला त्याच्या आतमध्ये या. त्याच्या आतमध्ये या. स्टील दिसतंय, स्टील. चला नवीन नाव तुमच्या समोर आलं. नवीन नाव आलं तुमच्या समोर, स्टील. तर स्टील काय आहे? हा स्टील. स्टील म्हणजे काही दुसरं तिसरं काही नाही, हे तुमचं वस्कुलार बंडल आहे. ज्यामध्ये काय असतं? स्टील सर्वात बाहेर पेरिसायकल असते. ठीक आहे. त्याच्यानंतर वस्कुलार बंडल असतं आणि पित असतं. ठीक आहे. ज्यामध्ये वस्कुलार बंडल मेन आहे स्टील मध्ये. वस्कुलार बंडल काय आहे? मेन आहे. फिगर दिसते तुम्हाला पहा. एंडोडर्मिस बघितलंय, पेरिसायकल पण पाहिलंय तुम्ही. प्रोटोझायलम दिसते तुम्हाला इथं. प्रोटोझायलम म्हणजे बाहेर पेरिफेरलला प्रोटोझायलम दिसतंय आणि सेंट्रली मेटाझायलम दिसतंय पहा. हे सेंट्रली मेटाझायलम दिसतंय. ठीक आहे. आणि बाहेरून प्रोटोझायलम दिसतंय. कसं नेचर आहे? चला बोला मला. एक्झार्च आहे की एंडार्च आहे? फास्ट. कसं नेचर आहे? चला बोला. आर यू लिसनिंग माय व्हॉइस? Yes, sir. Yes, sir. कसं नेचर आहे सांगा. प्रोटोझायलम. एंडार्ज. कन्फर्म एंडार्च. व्हेरी गुड. म्हणजे रूट मध्ये प्रोटोझायलम आणि मेटाझायलमची अरेंजमेंट कशी आहे? एंडार्च टाइप. ठीक आहे. चला आता आपण वन बाय वन याच्यातलं प्रत्येक थिंग पाहूया. सर्वात मधला हा पार्ट दिसतोय तुम्हाला. दिस इज ए पिथ. हा काय आहे? दिस इज ए पिथ. ठीक आहे. आणि फ्लोएम तुम्हाला दिसतंय. हा मधला पार्ट दिसतो ना व्हाईटिश कलरचा, हा मधला पार्ट, हा काय आहे? फ्लोएम आहे. ठीक आहे. चला इपिडर्मिस, ज्याला आपण काय म्हणतो? इपिब्लेमा म्हणतो. दी आउटर मोस्ट लेअर. मेनी इपिब्लेमा सेल प्रोट्रूड ॲज युनिसेल्युलर रूट हेअर्स. झालं. हे ऑलरेडी मी डिस्कस केलंय. कॉर्टेक्स. It consists of several layers of thin-walled parenchyma cells with intercellular spaces. आपण ऑलरेडी बघितले की कॉर्टेक्स इज अ ग्राउंड टिश्यू पॅरेन्कायमा सेल्सचे असतात. म्हणजे तसं सगळ्या प्रकारचे सेल प्रेझेंट असतात, पण आता इथे कोणते सेल्स आहेत? पॅरेन्कायमा सेल्स आहेत विथ इंटरसेल्युलर स्पेसेस. काय आहे याच्यामध्ये? इंटरसेल्युलर स्पेसेस. सी हिअर तुम्हाला दिसतंय पहा. हे व्हाईट कलरचा एरिया दिसतोय तुम्हाला मध्ये मध्ये पहा. इंटरसेल्युलर स्पेसेस दिसतात तुम्हाला. हे these are intercellular spaces. ठीक है. This is about the cortex. एंडोडर्मिस त्याच्या खालचा लेअर. ठीक आहे. एंडोडर्मिस इट इज अ इनरमोस्ट लेअर ऑफ द कॉर्टेक्स. हा कॉर्टेक्सचा सर्वात आतला लेअर. कॉर्टेक्सच्या सर्वात बाहेरच्या लेअरला आपण एपिडर्मिस म्हणतो आणि कॉर्टेक्सच्या सर्वात आतल्या लेअरला आपण एंडोडर्मिस असं म्हणतो. एंडोडर्मिस इज द इनरमोस्ट लेअर ऑफ कॉर्टेक्स. आणखीन काय प्रॉपर्टी त्याची? इट कंप्राइजेस ए सिंगल लेअर ऑफ बॅरल शेप्ड. कसं आहे? हा सिंगल लेअर तुम्हाला दिसतोय सरळ सरळ व्हाईटिश कलरचा. अ बॅरल शेप्ड सेल्स आहेत विदाउट इंटरसेल्युलर स्पेसेस. ऑब्झर्व करा. दिसतंय का स्पेसेस तुम्हाला एंडोडर्मिसच्या सेल्स मध्ये? बोला मला. नाही. हा म्हणजे काय आहे इथं? इंटरसेल्युलर नाही, ऍब्सेंट आहे. पुढे
tangential and radial walls of the endodermal cells have deposition of suberin. रूट आहे रूट, आणि ध्यानात ठेवा रूट मध्ये एंडोडर्मिस जो असेल ना एंडोडर्मिस, या एंडोडर्मिस मध्ये सुबेरिन प्रेझेंट असतो. याच्या वॉल मध्ये सुबेरिन डिपॉझिट झालेला असतो. सुबेरिन काय आहे? वॉटर इम्परमिएबल वॅक्सी मटेरियल आहे. काय आहे? वॉटर इम्परमिएबल वॅक्सी मटेरियल आहे. सी हे बॅरल शेप्ड सेल्स, असा लेअर असेल बॅरल शेप्ड सेल्सचा. या लेअर मध्ये मी इथं पिंकिश कलरचं दाखवतो पहा. दिसतंय तुम्हाला? दिसतंय हे पिंकिश कलरचं मी बॉर्डर दिली याला. Yes, sir. हा, Yes, sir. याला आपण Yes, म्हणतो sir. सुबेरिन. स्ट्रिप तयार झाली ना, इथे स्ट्रिप तयार झाली ना बिकॉज ऑफ द सुबेरिन. इट इज कॉल्ड एज द कॅस्पेरियन स्ट्रिप. याला आपण काय म्हणतो? कॅस्पेरियन स्ट्रिप. ध्यानात ठेवा वॉटर इम्परमिएबल, आणि हा रूट मध्ये आहे. हा रूट मध्ये, मग तुमचा हा जो रूट हेअर आहे, हा जो रूट हेअर आहे, तर तो काय करेल? वॉटर ऍब्झॉर्ब करेल. हा काय करेल? असं वॉटर ऍब्झॉर्ब करेल. हे वॉटर रूट हेअर मधून येईल आणि हे सेल टू सेल असं वाहत येईल. ठीक आहे. आता जे सेल टू सेल वाहत येईल तो इथे पण सेल टू सेल चालला जाईल डायरेक्ट कुठपर्यंत? तुमच्या झायलेम पर्यंत. ठीक आहे. आणि तिथून पुढे स्टेम थ्रू त्याला कंडक्ट केलं जाईल. पण जर समजा हा वॉटर ब्लॅक कलर मध्ये दाखवतो. जर समजा हे वॉटर या हेअर थ्रू आलं आणि या स्पेसेस मधून आलं. पहा आता स्पेसेस मधून दाखवते, सेल मधून दाखवत नाहीये. हे स्पेसेस मधून असं आलं पाणी, तर हे स्पेस मधून इथपर्यंतच येईल. समजा हा वाहत असा आला इथपर्यंत. ड्यू टू धिस स्ट्रिप, या ठिकाणी ही स्ट्रिप प्रेझेंट असल्या कारणाने ड्यू टू धिस कॅस्पेरियन स्ट्रिप दी वॉटर नॉट ट्रॅव्हल थ्रू धिस स्पेस. या स्पेस मधून वॉटर ट्रॅव्हल होणार नाही. त्याला त्याचं वे बदलावं लागेल. पाण्याला त्याचं वे बदलावं लागेल. आणि कोणतं वे घ्यावं लागेल? जो वे सेल टू सेल आलेला होता त्याला तो वे घ्यावा लागेल असं. आणि इथून पुढे मग काय होईल? तो आतमध्ये झायलेम पर्यंत पोहोचू शकतो. समजतंय काय सांगतोय तुम्हाला? मग याला काय काय करावं लागेल? याला सेल मधून जावं लागेल असं, आणि मग नंतर पुढे तो जाऊ शकतो. ठीक आहे, तर जाऊ शकणार नाही. मग एक वे तुम्हाला इथं दाखवला तर आपण म्हणतो सिम्पलास्ट वे, जो सेल टू सेल जातो. आणि एक वे जो सेलच्या स्पेसेस मधून जातो त्याला आपण म्हणतो अपोप्लास्ट वे. वॉटर मूव्ह होण्याचा हा अपोप्लास्ट वे आणि सिम्पलास्ट वे. पुढे जाऊन दोघांचाही वे आफ्टर एंडोडर्मिस कसा होतो? सिम्पलास्ट एकच होतो. दोघांचा वे कोणता होईल? सिम्पलास्ट. इथं थोडस तुम्हाला अवघड जाईल, पण क्लिअर करण्यासाठी सांगितलं तुम्हाला. सेपरेट हे ट्रान्सपोर्ट इन प्लांट्स मध्ये सेपरेट स्टडी करायचं आहे, इथे नाही. पण त्या ठिकाणी तुम्हाला ते समजावं म्हणून इथं मी तुम्हाला क्लिअर केलं. ठीक आहे. कॅस्पेरियन स्ट्रिप काय करतं? कॅस्पेरियन स्ट्रिप वॉटर इम्परमिएबल असल्या कारणानं वॉटरचं वेज बदलून टाकतं. वॉटरचं वेज बदलून टाकतं. नीट मध्ये प्रश्न विचारला होता, कॅस्पेरियन स्ट्रिप कशापासून तयार झाली? तर कॅस्पेरियन स्ट्रिप तयार झाली कशापासून? चला बोला पटकन. गिव्ह मी द आन्सर. Suberian. या मटेरियल पासून, जो वॅक्सी मटेरियल आहे या सुबेरिन पासून. याचा अर्थ हा कशापासून तयार झालेला असेल? चला बायोमॉलिक्यूल स्टडी केलेले आहात तुम्ही. वॅक्सी आहे म्हणजे कशापासून तयार झालेलं असेल सुबेरिन? टेल मी. लिपिड्स. व्हेरी गुड. एल्बामेन आन्सर दिलं का पहिलं? लिपिड्स. कशापासून तयार झालं हे? लिपिड पासून तयार झालं. ठीक आहे. चला पुढे जाऊया आपण आता. दिस इज अबाउट द एंडोडर्मिस. नाउ स्टील. स्टील मी तुम्हाला आधी सांगितलं होतं काय काय येतं, सगळे तुमच्या समोर आहे. तुम्ही असं म्हटलं ना की एंडोडर्मिस नंतरचा हा पूर्ण पार्ट, एंडोडर्मिस नंतरचा हा पूर्ण पार्ट, त्याला आपण काय म्हणतो? स्टील. ऑल टिश्यू ऑन द इनर साइड ऑफ द एंडोडर्मिस टुगेदर कॉन्स्टिट्यूट स्टील. त्याला आपण काय म्हणतो? स्टील असं म्हणतो. स्टील हे
अल्गी ब्रायफाइट टेरोडोफाइट मध्ये अब्सेंट असते. स्टील हे अल्गी ब्रायफाइट टेरोडोफाइट मध्ये अब्सेंट असते. स्टील जिम्नोस्पर्म अँजिओस्पर्म मध्ये प्रेझेंट असतं. ध्यानात राहील, स्टील अल्गी ब्रायफाइट टेरोडोफाइट मध्ये अब्सेंट असतं आणि जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म मध्ये काय असतं, तो प्रेझेंट Present. असतो. ठीक आहे, समजतंय मला फक्त. हा, तर स्टील काय काय कन्सिस्ट करतं. सियर पेरिसायकल, पिथ, कंजक्टिव्ह टिश्यू, वस्कुलार बंडल. काय काय आहे स्टील मध्ये? पेरिसायकल, पिथ, कंजक्टिव्ह टिश्यू, वस्कुलार बंडल. कंजक्टिव्ह टिश्यू जे या सगळ्या टिश्यूला एकत्र करतं, ज्याला आपण कंजक्टिव्ह टिश्यू असं म्हणतो. ठीक आहे, चला आता वन बाय वन पाहूया प्रत्येकाला. नाव पेरिसायकल फिगर मध्ये तुम्हाला दिसतंय. ठीक आहे, पेरिसायकल नीट मध्ये विचारताना काय केलं जातं, रूट हेअर असेल तर तिथं काय केलं जाईल, रूट हेअरच्या ऐवजी ए टाकलं असेल, इपिडर्मिस त्याच्याऐवजी बी टाकलं असेल, कॉर्टेक्स त्याच्याऐवजी सी टाकलेलं असेल. ठीक आहे, तुम्हाला हे आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. त्याच्यामुळं ही फिगर घरी काढण्याची सवय लावा. ठीक आहे, प्रत्येक पार्ट तुम्हाला त्याच्यातलं ओळखता यायला पाहिजे. आणि बेसिकली एनसीईआरटी मध्ये दिलेली फिगर जी आहे ती फिगर चांगल्या पद्धतीने समजून घ्या. कारण जर फिगर बेस एमसीक्यू असेल नीट मध्ये तर काय होईल, ती एनसीईआरटी ची ऍज इट इज फिगर येईल. ठीक आहे, चला पेरिसायकल. ए फ्यू लेअर, पेरिसायकल काय आहे? ए फ्यू लेअर ऑफ थिक वॉल्ड पॅरेन्कायमॅटस सेल्स नेक्स्ट टू एंडोडर्मिस. एंडोडर्मिस नंतर तुम्हाला हा लेअर इथं दिसतो इथपर्यंतचा, पहा मी ब्लॅक कलर दाखवतोय. फ्यू लेअर म्हटले, पहा फ्यू लेअर म्हटले याचा अर्थ 2 ते 5 इतके लेअर असतात ते. मी ब्लॅक कलरनं जो लेअर काढलेला आहे दिसते तुम्हाला, तर तिथपासून तर एंडोडर्मिस पर्यंतचा पूर्ण पार्ट, तिथपासून एंडोडर्मिस पर्यंतचं पूर्ण पार्ट. ठीक आहे, त्याला आपण म्हणतो पेरिसायकल. ठीक आहे, इनिशिएशन ऑफ लॅटरल रूट अँड वस्कुलार कॅम्बियम ड्युरिंग सेकंडरी ग्रोथ टेक्स प्लेस इन दीज सेल्स. पहा, इनिशिएशन ऑफ लॅटरल रूटचं इनिशिएशन, आणि सेकंड थिंग वस्कुलार कॅम्बियम. वस्कुलार कॅम्बियम म्हणजे बंडल, वस्कुलार बंडल मध्ये प्रेझेंट असलेली कॅम्बियम. 2 प्रकारची कॅम्बियम असते, पहा मी आता तुमच्या समोर इथं क्लिअर करतो. आता कॅम्बियम दोन्ही मला तुम्हाला क्लिअर करावं लागेल, जरा समजून घ्या चांगल्या पद्धतीने. सी, हा स्टेम आहे, दिस इज ए वस्कुलार बंडल. दिस इज अ वस्कुलार बंडल. एकंदरीत आपण जर बघितलं तर मिड्युलरी रेस प्रेझेंट असल्या कारणामध्ये वस्कुलार बंडल हे इंटरकनेक्टेड नाहीये. ठीक आहे, हे कनेक्टेड नाहीये. आता इथे मध्ये कॅम्बियम आहे, दिसते तुम्हाला इथे कॅम्बियम आहे. माईक कोणाचं तरी चालू झालंय, बंद करा त्याला. ठीक आहे, दिसते फिगर तुम्हाला? Yes, sir. Yes, sir. हे मध्ये कॅम्बियम आहे. आता ही जी कॅम्बियम आहे मधली, ही इन बिटवीन सायलेम आणि फ्लोएम आहे. इन बिटवीन सायलेम आणि फ्लोएम आहे. मग या कॅम्बियमला आपण म्हणतो इंट्राफॅसिक्युलार कॅम्बियम. त्याला आपण काय म्हणतो? इंट्राफॅसिक्युलार कॅम्बियम. ठीक आहे, दिस कॅम्बियम इज अन इंट्राफॅसिक्युलार कॅम्बियम. आता जेव्हा सेकंडरी डेव्हलपमेंट सुरू होते, ड्युरिंग सेकंडरी डेव्हलपमेंट, इथे कॅम्बियम हे जे प्रत्येक वस्कुलार बंडलचे जे कॅम्बियम आहे ते एकमेकाला असे कनेक्ट होतात. पहा, म्हणजे कनेक्ट होतात. सेकंडरी डेव्हलपमेंट सुरू होण्यापूर्वी हे कॅम्बियम मध्ये असे कनेक्ट होतात. का कनेक्ट होतात हा मोठा प्रश्न. इथूनच आपण पुढे आपण ब्लँक स्लाइड कडे गेलो होतो. झाले हे कनेक्ट. आता मध्ये जे कॅम्बियम तयार झाले ना, ही 2 वस्कुलार बंडलच्या मध्ये, या कॅम्बियमला आपण म्हणतो इंटरफॅसिक्युलार कॅम्बियम. इंटरफॅसिक्युलार कॅम्बियम.
दोघांना नाव तुम्ही वेगवेगळं पण देऊ शकता. ठीक आहे. इंट्राफॅसिक्युलरला तुम्ही म्हणणार दॅट इज इंट्राव्हस्कुलार कॅम्बियम. इंट्राव्हस्कुलार कॅम्बियम. आणि इंटरफॅसिक्युलरला दुसरं नाव तुम्ही देणार दॅट इज इंटरव्हस्कुलार कॅम्बियम. ठीक आहे. सेकंडरी डेव्हलपमेंटच्या वेळेस हे तयार होतं. तर हे तयार करण्याचं काम कोणाचं आहे, तर तिथून तर आपण सुरुवात केली होती. तिथून तर आपण काय झालो होतो, इथं पुढे गेलो होतो. सी ड्युरिंग सेकंडरी ग्रोथ टेक्स प्लेस इन दिस सेल. कोणामध्ये? पेरिसायकल मध्ये. म्हणजे सेकंडरी डेव्हलपमेंट मध्ये या दोघांमध्ये जे कॅम्बियम रिंग तयार केली जाते, तर हे कोण करतं, तर पेरिसायकल करतं. इट इज बाय द पेरिसायकल. होतंय क्लिअर? इट इज बाय द पेरिसायकल. नाव आता ही जी रिंग तयार झाली ना, याला आपण म्हणतो कॅम्बियम रिंग. दिस इज कॉल्ड ॲज कॅम्बियल रिंग. आणि याच रिंग पासून पुढे या स्प्रिंग रिंग किंवा ऑटम रिंग अशा प्रकारचे रिंग्स या ठिकाणी फॉर्म केले जातात. ठीक आहे. कारण तो पुढे डिफरन्शिएट होतो, डिवाइड अँड डिफरन्शिएट होतो आणि अशा रिंग्स तयार करतो पुढे. सी लाईक दिस. आणि हेच रिंग तुम्ही एखादं झाड जर कापलं किंवा स्टेम मध्ये कट केलं, तुम्ही ह्या रिंग्स पाहता त्याच्यामध्ये. ठीक आहे. इज इट क्लिअर? झाले काय क्लिअर पेरिसायकलचं पार्ट? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Now pith. Innermost region, it is a small or inconspicuous. Inconspicuous वरती प्रश्न विचारलेला आहे. कोणता पार्ट हा इनकॉस्पिकस असतो? दिसूनच येत नाही ना. पहा तुम्ही इथं चांगल्या पद्धतीने पहा. हा जो स्टीलचा पार्ट आहे, तुम्ही फ्लोएम आणि पिथ मध्ये डिफरन्शिएट करू शकता का, सांगा मला. आता मी इथं फिगर मध्ये दाखवतो. मी म्हणेल हा पार्ट फ्लोएम आहे. पहा हा पार्ट काय आहे? फ्लोएम. पण हे मी म्हणतोय. आणि हा जो मधला पार्ट आहे, हा जो पार्ट आहे, दिस इज अ पिथ. बरोबर. हा पिथ झालं आणि हा जो पार्ट आहे हा फ्लोएम झाला. मी जेव्हा हे डिफरन्शिएट केलं तेव्हा तुम्हाला ते दिसतंय, तसं ते दिसणार नाही. इथं वस्कुलर बंडलची रॅडियल अरेंजमेंट आहे. हा समजते ना, इथं रॅडियल अरेंजमेंट आहे म्हणजे अल्टरनेट सायलेंट फ्लोएम अल्टरनेट आहे, म्हणून कंजॉइंट टाइप दिसणार नाही. परत तुम्ही कन्फ्युज होशाल. रूट आहे हे रूट, आणि रूट मध्ये आपण बघितले रॅडियल अरेंजमेंट असते. तर इथं इनकॉस्पिकस ज्याला तुम्ही डिफरन्शिएट करू शकत नाही किंवा ज्याला तुम्ही ओळखू शकत नाही, त्याला आपण म्हणतो इनकॉस्पिकस. मग पिथ याच्यामध्ये कसा असतो? इनकॉस्पिकस असतो. ठीक आहे. चला पुढे. कंजक्टिव्ह टिश्यू. कंजंक्टिव्ह टिश्यू. कंजंक्टिव्ह म्हणजे जे जॉईन करणारे असतात. कुठे आहे? दी पॅरेन्कायमेटस सेल्स विच लाय बिटवीन झायलेम अँड फ्लोएम. दी पॅरेन्कायमेटस सेल्स विच लाय बिटवीन झायलेम अँड फ्लोएम. तिथं असेल पहा. झायलेम आणि फ्लोएम मध्ये मी हा ब्लॅकिश एरिया दाखवतोय पहा तुम्हाला. हा ब्लॅकिश एरिया सी, यांना आपण म्हणतो कंजंक्टिव्ह टिश्यूज. दीज आर कॉल्ड एज द कंजंक्टिव्ह टिश्यूज. ठीक आहे. आणि ते कसे असतात? पॅरेन्कायमेटस असतात. दॅट आर पॅरेन्कायमेटस. लास्ट वस्कुलार बंडल. वस्कुलार बंडल कसे आहेत? 2 to 4 झायलेम आहे. 2 to 4 झायलेम आहे. पहा इथे तुम्हाला झायलेम दिसतंय. झायलेम नंबर 1, झायलेम नंबर 2, झायलेम नंबर 3, झायलेम नंबर 4. तेवढेच फ्लोएम आहे कारण रॅडियल अरेंजमेंट आहे. म्हणजे 2 to 4 झायलेम अँड फ्लोएम पॅचेस. कारण कसं आहे? अल्टरनेट अरेंजमेंट आहे. लेटर ए कॅम्बियम रिंग डेव्हलप. मी तुम्हाला आता रिंग डेव्हलप करून दाखवली होती पहा व्हाईट बोर्ड वरती. ठीक आहे. बिटवीन झायलेम अँड फ्लोएम. नंतर काय होतं? कॅम्बियम रिंग त्यांच्यामध्ये डेव्हलप केली जाते. पण वस्कुलार बंडल मध्ये झायलेम किती आहे? झायलेम आणि फ्लोएमचे पॅचेस 2 ते 4 असतात. ठीक आहे. सो दिस इज अबाउट द डायकॉट रूट. हे सगळं काय आहे? डायकॉट रूट आहे. ठीक आहे. आता डायकॉट नंतर मोनोकॉट रूट पहा. डिफरन्स सांगतो फक्त डिफरन्स हा, कारण सेम आहे जवळपास. डिफरन्स काय असेल ते पहा.
इट हॅज एपिडर्मिस, कॉर्टेक्स, एंडोडर्मिस, पेरिसायकल, वस्कुलर बंडल अँड पिथ. सेम झालं. इट इज नॉट अ डिफरन्स. देर आर युजली मोर दॅन 6 पॉलीआर्च झायलेम बंडल्स. हा डिफरन्स आहे. हा डिफरन्स आहे पहा. दिस इज अ डिफरन्स. काय? मोर दॅन 6. डायकोट मध्ये किती होते? 2 to 4. इथं किती आले? मोर दॅन 6 झायलेम बंडल्स. इथं दिसतंय पहा तुम्हाला ते रेड कलरचे मोजा किती आहेत? किती आहेत मोजा बरं, चला बोला मला पटकन. 7. हा, 8. 8 आहेत ते. 8, 7 नाही. 8. व्हेरी गुड. हा, म्हणजे मोर दॅन 6 झाले. ठीक आहे. पिथ इथे लार्ज असतो आणि वेल डेव्हलप्ड असतो. पिथ लार्ज असतो आणि वेल डेव्हलप्ड. तिकडे इनकॉस्पिकस होता, समजून येत नव्हतं. आता इथं पिथ जास्त असतो आणि वेल डेव्हलप्ड असतो. पहा हा मधला पार्ट. तुम्ही इथं डिफरन्शिएट करू शकता पिथ आणि फ्लोएमला. मग पिथ इथं लार्ज आणि वेल डेव्हलप्ड आहे. आणि पुढे दिले नो सेकंडरी डेव्हलपमेंट, नो सेकंडरी ग्रोथ. डायकॉट मध्ये सेकंडरी ग्रोथ होतं, इथं सेकंडरी ग्रोथ नाही. नो सेकंडरी ग्रोथ. ठीक आहे. दिस इज अबाउट दी मोनोकॉट रूट. समजलं इथपर्यंतचा पार्ट? इथपर्यंतचा पार्ट तुम्हाला Yes, समजलेला sir. आहे? ठीक आहे, व्हेरी गुड. Yes, इथपर्यंतचा sir. पार्ट Yes, जर sir. समजलेला असेल तर आता Yes, sir. लेक्चर होण्याची वेळ जवळपास Yes, झाली, sir. जवळपास होत आलेली आहे. फक्त 7 मिनिट बाकी आहे लेक्चर पूर्ण होण्यासाठी. आपण या ठिकाणी टीचिंग थांबूया. इथपर्यंतचा पार्ट जर तुम्हाला समजलेला असेल